क्रमांक 1. टाइमपास करणारे लोक. वेळ कुठे घालवावा हे ज्यांना कळत नाही असे लोक. या लोकांना कोणताही कामधंदा नसतो किंवा असला तरी करायचा नसतो. कोणत्याही विषयावर चर्चा करायला मात्र हे सदैव तयार असतात. क्रमांक 2. विचारणा करणारे लोक. हे लोक एकाच ठिकाणी संशोधन करत नाहीत. कोणा एका माणसावर कधी विश्वास देखील ठेवत नाहीत. या लोकांना संशोधनापेक्षा सातत्याने हजार लोकांकडे हजार विचारणा करून इतरांचा कालापव्य करण्यातच अतीव आनंद मिळत असतो. क्रमांक 3. मनमानी करणारे लोक. आडनावांचा इतिहासचा दांडगाईने लिहिणारे लोक आपल्याला आढळून येतात. या लोकांना सर्वत्र आपली मनमानी करण्याची सवय असते. अशा लोकांच्या हातात सत्ता व संघटना आल्या की हे लोक आडनावांच्या इतिहास लेखनात देखील मनमानी करताना दिसून येतात. क्रमांक 4. नवीन इतिहास लिहू पाहणारे लोक. हे लोक त्यांच्या आडनावाचा भूतकाळाशी कसलाही संबंध नसलेला त्यांच्या मनाचा नवीन इतिहास लिहू पाहत असतात. या लोकांचा कागदपत्रे आणि पुराव्यांवर विश्वास नसतो. हे लोक त्यांचे तेच त्यांना इतिहासकार समजत असतात. त्यांच्या स्वार्थाचा इतिहास सांगत असतात. क्रमांक 5. इतरांपेक्षा शहाणे समजणारे लोक. काही लोक त्यांना नेहमी इतरांपेक्षा हुशार समजत असतात. अशा लोकांना इतर इतिहासकारांनी दिलेले पुरावे मान्य नसतात. संशोधकांचे संशोधन मान्य नसते. अशा लोकांना आडनावांबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे असे वाटते. क्रमांक 6. अर्धवट शहाणे लोक. काही लोक असे असतात की ते त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आडनावांबद्दल अनेक समज आणि गैरसमज त्यांच्या मनात निर्माण करतात. या समज आणि गैरसमजांवर त्यांचे आडाखे आणि कोणताही शास्त्रीय आधार नसलेले नवीनच शास्त्र बनवतात. आडनावांचा इतिहास बिघडवून टाकतात. क्रमांक 7. अज्ञानी असल्याचा दिखावा करणारे लोक. हे लोक फार भयानक असतात. हे लोक अज्ञानी असल्याचा दिखावा करून ज्ञानी लोकांचा वेळ वाया घालवतात. अज्ञानाच्या बुरख्याआडून संशोधकांना प्रचंड मनस्ताप देतात. अज्ञानाच्या मुखवट्याआडून आडनावांबद्दल अनेक चुकीच्या दंतकथा आणि आख्यायिका पसरवतात. क्रमांक 8. आडनावांचा इतिहास पुसणारे लोक. महत्त्वपूर्ण दस्तावेज, शिल्प, ताम्रलेख जाणून बुजून नष्ट करणारे लोक. हे लोक आडनावांचा इतिहास नष्ट करण्यासाठी किंवा दडवण्यासाठी आडनावांबद्दल उपयुक्त आणि मौल्यवान माहिती देणारी संसाधने जाणीवपूर्वक नष्ट करतात. क्रमांक 9. महत्त्वपूर्ण कागदपत्रे दडवणारे लोक. काही लोकांना त्यांच्याकडील कागदपत्रे उघड करण्याबाबत अनामिक भीती वाटत असते. आडनावांची माहिती देणारी कागदपत्रे कोणाला दाखवली तर घराण्याचे एखादे गुपित उघड होईल, घराण्याची बदनामी होईल, या भीतीने हे लोक नेहमीच त्यांच्याकडची उपयुक्त कागदपत्रे दडवतात. क्रमांक 10. घराण्याचा इतिहास दडवणारे लोक. काही लोकांना त्यांच्या घराण्याच्या इतिहासाबद्दल किंवा आडनावांबद्दल इतके अवघडलेपण असते की हे लोक आपल्याच आडनावाचा अथवा घराण्याचा इतिहास शोधायला अथवा प्रसिद्ध करायला जाणूनबुजून आडकाठी आणत असतात. क्रमांक 11. लोभापायी इतिहास बदलणारे लोक. काही लोकांचा आडनावांचा इतिहास शोधण्याचा उद्देश निव्वळ व्यावसायिक असतो. कुठेतरी काहीतरी एखादा संदर्भ शोधून आडनावांचा इतिहास सांगून पैसे कमवणे हा त्यांचा व्यवसाय असतो. असे लोक नफ्यासाठी मुद्दाम चुकीचे अर्थ सांगून त्यांचा कार्यभाग साधत असतात. क्रमांक 12. हौशी कलाकार. आडनावांचा अर्थ शोधण्याची हौस असणारे पण ज्ञान नसणारे लोक. हे लोक त्यांच्या हौसेसाठी आडनावांचा इतिहास शोधत असतात. त्यांच्या परिकल्पनांमध्ये आडनावांच्या इतिहासाची वाटेल तशी मोडतोड करत असतात. क्रमांक 13. फुकटे लोक. फुकटात कुठे काही हात मारता येतो का हे पाहणारे लोक.
काही श्रम न करता पैसे कमवण्याचा काही लोकांचा स्वभाव असतो. साध्या भोळ्या लोकांची आडनावांचा इतिहास सांगण्याच्या नावाखाली फसवणूक करून कुठे काही 4 पैसे उकळता येतात का याच्या शोधात हे लोक नेहमी असतात. क्रमांक 14. मोठ्या बाता मारणारे लोक. इतिहासाबद्दल फक्त तोंडाची हवा घालवणारे लोक. काही लोकांना गोष्टी वाढवून चढवून सांगण्याची सवय असते. आडनावांचा इतिहास अशा लोकांचा आवडीचा विषय असतो. आडनावांच्या इतिहासाच्या नावाखाली हे लोक त्यांच्या व पूर्वजांच्या अनेक महान काल्पनिक कहाण्या रंगवून सांगत असतात. क्रमांक 15. वैयक्तिक संशोधक. आयुष्यभर एकटेच संशोधन करणारे लोक. काही लोकांचे जगात कोणाशीच पटत नाही. त्यामुळे हे लोक कोणाशी कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा सल्लामसलत करत नाहीत. एकट्यानेच संशोधन करतात. त्यामुळे आडनावांच्या इतिहासात एकांगीपणा येण्याची व पक्षपातीपणा वाढण्याची शक्यता निर्माण होते. क्रमांक 16. पैशाच्या बळावर इतिहास बदलणारे लोक. काही लोकांना पैशाच्या बळावर गोष्टी करायची सवय असते. पैशाने हवा तसा इतिहासाचा विपर्यास करता येऊ शकतो अशी त्यांची श्रद्धा असते. असे लोक पैशाच्या बळावर आडनावांचा खोटा इतिहास लिहू पाहतात किंवा आडनावांचा खरा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करू पाहतात. क्रमांक 17. कागदपत्रे मिरवणारे लोक. काही लोकांना इतरांकडून कागदपत्रे गोळा करून वर्षानुवर्षे कागदपत्रे सांभाळून समाजामध्ये ती कागदपत्रे मिरवण्याची मोठी हौस असते. असे लोक आडनावांशी संबंधित कागदपत्रे फक्त लांबून दाखवतात. पण त्यातली माहिती कधीच सांगत नाहीत किंवा उघड करत नाहीत. क्रमांक 18. कायदेशीर खटल्यात अडकलेले लोक. कोणत्या तरी कायदेशीर समस्येवर समाधानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवणारे लोक. एखाद्या कायदेशीर खटल्यात अडकलेले लोक बऱ्याचदा खटल्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागावा म्हणून आडनावांशी किंवा आडनावांच्या इतिहासाशी मुद्दाम छेडछाड करताना आढळून येतात. क्रमांक 19. जातीयवादी लोक. हे लोक जातीच्या नावाखाली समाज विभाजनावर लक्ष केंद्रित करतात. जातीभेदाला प्रोत्साहन देण्यासाठी आडनावाच्या इतिहासाचा दुरुपयोग करतात. आडनावांचा चुकीचा अथवा आक्षेपार्ह इतिहास सांगून सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवतात. क्रमांक 20. वंशश्रेष्ठत्वाचे समर्थक लोक. कोणत्याही प्रकारे वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहणारे लोक. हे लोक त्यांच्या वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आडनावे बदलू शकतात. आडनावे चोरू शकतात. असलेली आडनावे इतिहासातून पुसू शकतात. नसलेली आडनावे इतिहासात निर्माण करू शकतात. क्रमांक 21. भेदभाव करणारे लोक. आडनावाच्या उत्पत्तीच्या आधारे भेदभाव करणारे लोक. अनेक लोक आडनावांचा किंवा आडनावाच्या इतिहासाचा शोध इतरांना कमीपणा आणण्यासाठी करत असतात. आडनावांच्या उत्पत्तीच्या आधारे भेदभाव करून समाजात दुफळी माजवण्याचा या लोकांचा कुटील डाव असतो. क्रमांक 22. अहंकारी लोक. काही लोकांना त्यांच्याबद्दल, त्यांच्या घराण्याबद्दल, त्यांच्या पूर्वजांबद्दल एवढा अहंकार असतो की या अहंकाराला बाधा येऊ लागली तर प्रसंगी आडनावाचा त्याग करायला सुद्धा तयार होतात. त्यांच्या आडनावाच्या खोट्या कहाण्या सांगणाऱ्या आख्यायिका प्रचलित करून आडनावांचा इतिहास बदलतात. क्रमांक 23. परिस्थितीचा गैरफायदा घेणारे लोक. काही लोकांना कोणत्याही कार्यात वैयक्तिक स्वार्थ सोडून दुसरे काही दिसत नाही. वैयक्तिक फायद्यासाठी इतरांचे शोषण करण्यात मजा येते. अशा लोकांना आडनावांच्या इतिहासाच्या विकृतीकरणातून वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी व इतरांच्या शोषणासाठी आयतीच संधी उपलब्ध होते. क्रमांक 24. विद्वेषपूर्ण लोक. समाजातील 2 धर्मात, जातीत, वर्गात संघर्ष निर्माण करण्यासाठी आडनावांच्या इतिहासासारखी उपयुक्त दुसरी कोणतीही गोष्ट नाही.
कोणीही यावे, आडनावांच्या उत्पत्तीमधून किंवा आडनावांच्या इतिहासातून आपल्याला हवा तो अर्थ काढावा. समाजात कधीही विद्वेष पसरवावा. एवढी सोपी गोष्ट आहे. क्रमांक 25. संकुचित वृत्तीचे लोक. संकुचित विचारसरणीचे लोक त्यांच्या पूर्वग्रहदूषित विचारांना सिद्ध करण्यासाठी आडनावांचा इतिहास अथवा आडनावांचा संदर्भ शोधत असतात. असे लोक आडनावांच्या इतिहासाचा विपर्यास करून समाजात दुफळी माजवतात. क्रमांक 26. विभाजनवादी लोक. समाजामध्ये फूट पाडण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यक्ती. विभाजनवादी प्रवृत्ती सर्व काळात सर्वत्र असतात. समाजात विभाजन घडवून आणण्यासाठी नेहमीच निरनिराळे बहाणे शोधत असतात. अशा या विभाजनवादी प्रवृत्तींसाठी आडनावांच्या इतिहासाच्या विकृतीकरणासारखे दुसरे उपयुक्त साधन नाही. क्रमांक 27. गैरसमज निर्माण करणारे लोक. काही लोकांना समाजात गैरसमज पसरवण्यात मोठा आनंद मिळत असतो. हे लोक इतरांची दिशाभूल करण्यासाठी आडनावाच्या उत्पत्तीबद्दल चुकीची माहिती पसरवतात आणि त्यांचा कार्यभाग साधतात. क्रमांक 28. स्वार्थी लोक. मानवाचे स्वार्थ अनेक प्रकारचे असतात. वैयक्तिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय, आर्थिक कोणताही स्वार्थ साधायचा असेल तर आडनावांचा इतिहास बिघडवण्यासारखा रामबाण इलाज नाही. माणसाला कोणताही स्वार्थ साधायचा असेल तर आडनावांच्या इतिहासाचे विकृतीकरण हा सर्वात सोपा मार्ग आहे. क्रमांक 29. अपप्रचारक लोक. एखाद्या व्यक्तीचा अपप्रचार करायचा असेल, घराण्याचा दुष्प्रचार करायचा असेल, लोकमतामध्ये वाईट हेतूसाठी फेरफार करायचा असेल तर मग आडनावांच्या इतिहासात गडबड करण्यासारखा सोपा मार्ग नाही. जनमत फिरवण्याची मोठी ताकद आडनावांच्या इतिहासाच्या फेरफार करण्यात असते. क्रमांक 30. समस्या निर्माण करणारे लोक. काही लोकांना जाणून-बुजून समाजात वादविवाद व अनावश्यक चर्चा घडवून आणण्यात मोठे आंतरिक सुख मिळत असते. अशा लोकांसाठी आडनावांचा इतिहास हा आवडीचा विषय असतो. आडनावांच्या इतिहासाबद्दल ठिणगी टाकली की समाजात आपोआप आणि स्वस्तात वादविवाद निर्माण होतात. क्रमांक 31. अंधश्रद्धाळू लोक. काही लोकांची समाजात अंधश्रद्धांचं समर्थन किंवा प्रमाणीकरण करण्यासाठी नेहमी धडपड चाललेली दिसून येते. समाजातल्या अंधश्रद्धांना आडनावांचा इतिहास जोडला किंवा आडनावांच्या इतिहासाला अंधश्रद्धा जोडल्या की मग या लोकांचे काम आयतेच सोपे होऊन जाते. क्रमांक 32. गैरवापर करणारे लोक. नकारात्मक हेतूंसाठी आडनावाच्या उत्पत्तीबद्दलच्या माहितीचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती समाजात आढळून येतात. या लोकांचे काही वैयक्तिक, धार्मिक, जातीय, राजकीय नकारात्मक अजेंडा असतात. ते साध्य करण्यासाठी आडनावांच्या प्रक्षोभक उत्पत्ती सांगणे हा सर्वात सोपा मार्ग असतो. क्रमांक 33. फूट पाडणारे किंवा भडकावणारे लोक. फोडा आणि झोडा हा सिद्धांत एखाद्या घराण्यात, समाजात फूट पाडायची असेल तर अत्यंत प्रभावी असतो. आडनावांच्या माध्यमातून चुकीचा इतिहास सांगून दोन व्यक्ती, दोन घराणी, दोन गावे, दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात भडकावणे हा काही लोकांसाठी नेहमीचा उद्योग असतो. क्रमांक 34. वर्चस्ववादी लोक. आडनावांच्या उत्पत्तीचा आधार घेऊन आडनावांच्या इतिहासाचा चुकीचा अर्थ लावणे हा एखाद्या ठराविक व्यक्ती अथवा समाजावर वर्चस्व स्थापन करण्याचा सोपा प्रकार आहे. वर्चस्ववादी प्रवृत्ती नेहमीच आडनावांच्या उत्पत्तीचा त्यांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी वापर करताना दिसून येतात. क्रमांक 35. सामाजिक विघटन करणारे लोक. आडनावाच्या उत्पत्तीच्या विभक्त पैलूंवर लक्ष केंद्रित करून सामाजिक एकोपा बिघडवणाऱ्या व्यक्ती नेहमीच योग्य संधीच्या शोधात असलेल्या आढळून येतात. हे लोक थंड डोक्याने आडनावांच्या इतिहासाचा अभ्यास करून पडद्याच्या मागे राहून समाज विघटित करण्याचे काम करत असतात.
क्रमांक 36. अपकीर्ती करणारे लोक. आडनावांच्या उत्पत्तीमध्ये फेरफार करून इतरांची बदनामी करू पाहणाऱ्या व्यक्ती आडनावाच्या माध्यमातून फक्त एक व्यक्ती, घराणे अथवा समाजाची अपकीर्ती करतात असे नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला, घराण्याच्या इतिहासाला, समाजाच्या गौरवाला देखील कलंकित करू शकतात. क्रमांक 37. पक्षपातीपणा करणारे लोक. आडनावाच्या उत्पत्तीवर आधारित विशिष्ट गट किंवा व्यक्तींबद्दल पक्षपातीपणा करणारे लोक सर्वत्र आढळून येतात. आडनावावरून व्यक्ती आपली का परकी ठरवून पक्षपात करणे आज आपल्या सर्वांच्याच इतके अंगवळणी पडले आहे की कोणालाच आता त्यात काही चूक किंवा वावगे वाटत नाही. क्रमांक 38. द्वेष करणारे लोक. आडनावांच्या ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा वापर करून द्वेष भडकावणाऱ्या व्यक्ती सर्वत्र आढळतात. कारण द्वेष करण्यासाठी काही लोकांना नेहमी काही निमित्त लागत असते. आडनावांची द्वेषमूलक उत्पत्ती केली की या विद्वेषी लोकांचे दुकान काहीही न करता चांगले चालत राहते. क्रमांक 39. संशयी लोक. काही लोक हे संशयी मानसिकतेने पछाडलेले असतात. त्यामुळे हे लोक आडनावाचा उत्पत्तीकडे नेहमीच संशयास्पद मानसिकतेने पाहतात, विश्वास ठेवत नाहीत, नेहमीच इतरांच्या सचोटीवर शंका घेतात. आडनावांची उत्पत्ती अथवा इतिहासात संशयी मानसिकतेने गोंधळ माजवतात. सत्य सर्वांसमोर येऊ देत नाहीत. क्रमांक 40. अज्ञानी लोक. काही लोकांना आडनावांची उत्पत्ती शास्त्रीयदृष्ट्या कशी शोधायची याचे ज्ञान नसते. तरीही समज नसताना निराधार दावे करण्यासाठी हे लोक सातत्याने आडनावे तसेच त्यांचे अर्थ आणि इतिहास शोधत असतात. अज्ञानापोटी निराधार आणि बाष्फळ वक्तव्ये करून आडनावांचा इतिहास शोधण्याचे काम अवघड करतात. क्रमांक 41. अज्ञान पसरवणारे लोक. काही लोक जाणून बुजून समाजात अज्ञान पसरवण्याचे काम अत्यंत निष्ठेने करत असतात. त्यात काही त्यांना वावगे अथवा चूक वाटत नाही. या अशा मनोवृत्ती आडनावांबद्दल ठरवून समाजात अज्ञान पसरवून कधी स्वार्थासाठी तर कधी मजेसाठी सर्वसामान्याच्या मनात उगाचच गोंधळ माजवतात. क्रमांक 42. अपवित्र, अशुद्ध हेतू बाळगणारे लोक. काही व्यक्ती जीवनात कधीच काही पवित्र हेतूने करत नाहीत, करू शकत नाहीत. आडनावांच्या उत्पत्तीच्या शोधात देखील अनेक व्यक्तींचे हेतू उदात्त किंवा नैतिक नसतात. हे लोक आडनावांच्या मुद्दाम अपवित्र, अनैतिक उत्पत्ती शोधून व्यक्तीचे मन, समाजमानस कलुषित करतात. क्रमांक 43. कुचकट वृत्तीचे लोक. काही लोकांचे विचार आणि मनोवृत्ती जन्मत क्षुद्र असतात. सातत्याने इतरांची निंदा केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. कोणाची ठरवून निंदानालस्ती करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला अपमानित करायचे असेल तर त्यासाठी आडनावांच्या अनर्थासारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही. क्रमांक 44. मानसिक छळ करणारे लोक. समाजात इतरांना मानसिक त्रास देण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी आडनावाचे मूळ वापरणाऱ्या व्यक्तींची जगात कमी नाही. आडनावावरून एखाद्या व्यक्तीला टोमणे मारून व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ढासळवण्याचा तसेच धमकावून काही उकळण्याचा काही लोकांचा व्यवसायच झाला आहे. क्रमांक 45. असामाजिक तत्वे. काही लोकांच्या जीवनात वैयक्तिक अजेंड्यापेक्षा काही मोठे नसते. त्यांच्या अजेंडासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. त्यांच्या स्वार्थी अजेंड्यासाठी आडनावाचे मूळ वापरून किंवा आडनावांची चुकीची उत्पत्ती वापरून सामाजिक व्यवस्था बिघडवण्यासाठी पण कमी करत नाहीत. क्रमांक 46. बुद्धिभेद करणारे लोक. काही लोक सातत्याने इतरांचे विचार प्रभावित करण्याचा आणि विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात. आडनावांच्या उत्पत्ती वापरून व्यक्तीच्या श्रद्धा हाताळण्याच्या आणि प्रसंगी बदलण्याचा प्रयत्न करतात.
ज्यामुळे व्यक्ती संभ्रमित होते आणि मानसिक तोल गमावून बसते. क्रमांक 47. हिंसक विचारसरणीचे लोक. काही लोकांना हिंसा हेच सर्व समस्यांचे समाधान वाटत असते. द्यावाईट कोणत्याही कारणाने समाजात हिंसा घडवून आणण्याच्या हे लोक प्रयत्नात असतात. आडनावांच्या प्रक्षोभक उत्पत्ती अशा लोकांच्या हिंसक वृत्तीला आणि विचारसरणीला हिंसा घडवून आणण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. क्रमांक 48. लबाड लोक. काही लोकांच्या रक्तात जन्मजात लबाडी असते. असे लोक इतरांची दिशाभूल करण्यासाठी आडनावाच्या उत्पत्तीबद्दल खोटे सिद्धांत पसरवतात. लबाड लोकांच्या भूलथापांना बळी पडल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. मानसिक मनस्ताप सोसावा लागतो. आडनावांचा इतिहास शोधणाऱ्या संशोधकांचा वेळ वाया जातो. क्रमांक 49. फसवणूक करणारे लोक. काही लोक जन्मताच महाठक असतात. अशा व्यक्तींना समोरच्या व्यक्तीची आडनावाची उत्पत्ती शोधण्याची गरज एकदा कळाली की मग त्या गरजेच्या आधारे त्या व्यक्तीचे आर्थिक शोषण करतात. आडनावांची उत्पत्ती सांगण्याच्या नावाखाली फसवणूक करून नंतर गायब होणारे महाठक सर्वत्र आढळतात. क्रमांक 50. अवमान करणारे लोक. काही लोक त्यांना उगाचच व इतरांना तुच्छ समजत असतात. इतरांचा या ना त्या कारणाने अपमान करणे अशा व्यक्ती त्यांचा जन्मसिद्ध हक्क समजतात. आडनावाचा दुरुपयोग करून इतरांचा अपमान करणारे हे लोक एखाद्या व्यक्तीच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण करू शकतात. जीवन बर्बाद करू शकतात. क्रमांक 51. दुर्भावनापूर्ण संशोधक. कधी कधी त्यांना संशोधक म्हणणारे लोक पण पक्षपाती संशोधन करण्यापासून त्यांना दूर ठेवू शकत नाहीत. हे तथाकथित संशोधक एखादी व्यक्ती किंवा समाजाला नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक आडनावांचे विद्वेषी संशोधन करून समाजात भेदभाव पसरवून मोठी हानी घडवून आणतात. क्रमांक 52. खोटी प्रतिष्ठा निर्माण करणारे लोक. काही लोक साम, दाम, दंड, भेद वापरून त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे असतात. खोट्या प्रतिष्ठेसाठी कोणतेही विधिनिषेध पाळत नाहीत. आडनावाच्या चुकीच्या उत्पत्तीच्या आधारावर प्रतिष्ठेची खोटी भावना निर्माण करणे अशा व्यक्तींचे एकमेव उद्दिष्ट असते. क्रमांक 53. नकारात्मकता पसरवणारे लोक. काही लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो. त्यांना समाजात नकारात्मकता पसरवणे आवडते. अशा एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या दुसऱ्या इतर व्यक्तीबद्दल अथवा समाजाबद्दल नकारात्मकतेची भावना असेल तर मग अशा व्यक्ती आडनावाची नकारात्मक उत्पत्ती करतात. क्रमांक 54. गोंधळ निर्माण करणारे लोक. काही लोकांना उगाचच दोन माणसांत गोंधळ माजवून गंमत बघायला आवडते. हे लोक आडनावांच्या इतिहासाबद्दल व उत्पत्तीबद्दल जाणीवपूर्वक गोंधळ उडेल, व्यक्तीच्या मनात वंशाबद्दल आणि वारशाबद्दल संभ्रम निर्माण होईल अशी विधाने करून सर्वत्र गोंधळ उडवून देतात आणि गंमत पाहतात. क्रमांक 55. विषारी प्रवृत्तीचे लोक. काही लोक मुळातच विषारी प्रवृत्तीचे असतात. या लोकांना कधी कोणाचे चांगले बघवत नाही. एखाद्याचे वाईट करण्यासाठी अथवा दुःख पोहोचवण्यासाठी अशा प्रवृत्ती आडनावांच्या उत्पत्तीमधल्या संदिग्धतेचा आधार घेतात आणि विषारी गर ओकायला सुरुवात करतात, जगणे दुर्धर करतात. क्रमांक 56. आक्रमक वृत्तीचे लोक. काही लोकांना नेहमीच त्यांची बाजू आक्रमकपणे मांडायची सवय असते. अशा व्यक्तींना त्यांचे म्हणणे कोणी खोडून काढलेले कधी आवडत नाही. आडनावाच्या उत्पत्तीवर आधारित आक्रमकपणे त्यांचे मत लादणाऱ्या अशा व्यक्ती खोटे पडण्याच्या भीतीने अजूनच आक्रमक होतात. चुकीचे बोलू लागतात. क्रमांक 57. अमानवीय वृत्तीचे लोक. काही लोकांचे आचार, विचार आणि कृती ही नेहमी अमानवी प्रवृत्तीची असते. एखादी व्यक्ती अथवा एखाद्या समाजावर अशा व्यक्तींची गैरमर्जी झाली की या व्यक्ती आडनावांच्या उत्पत्तीवर आधारित भेदभाव करून
एखादी व्यक्ती अथवा समाजाला नेहमी अमानवी रीतीने वागवू लागतात. क्रमांक 58. शोषण करणारे लोक. काही लोकांना इतरांचे शोषण केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. मानसिक, सामाजिक, आर्थिक शोषण करणे हा या व्यक्तींना त्यांचा अधिकार वाटतो. या हक्काला आधार देण्यासाठी अशा व्यक्ती आडनावांच्या चुकीच्या उत्पत्ती शोधून त्यांना जगात बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. क्रमांक 59. कलप्रिय लोक. काही लोकांचा स्वभावच भांडकुदळ असतो. सातत्याने विनाकारण, विनाआधार भांडणे करणे अथवा दोन लोकांमध्ये अथवा समाजात तेढ निर्माण करून त्यांच्यात भांडणे लावून देणे या लोकांचा आवडीचा छंद असतो. त्यासाठी अशा कलप्रिय व्यक्तींना आडनावांच्या खोट्या उत्पत्ती फार उपयोगी पडतात. क्रमांक 60. फसवणूक करणारे लोक. काही लोकांना दुसऱ्याची फसवणूक करण्याव्यतिरिक्त दुसरे काही येत नाही. फसवणुकीचे सर्व मार्ग बंद झाले की अशा व्यक्ती आडनावांची खोटी भ्रामक उत्पत्ती सांगून इतरांची फसवणूक करण्याच्या प्रांतात उतरतात. कारण आडनावांच्या खोट्या उत्पत्ती सांगून फसवणे हा बिनभांडवली धंदा आहे. क्रमांक 61. अप्रियता पसरवणारे लोक. काही लोकांना नेहमी अप्रिय बोलून इतरांना दुखावण्याची सवय असते. अप्रिय टिप्पणी करण्यासाठी या लोकांना आडनावांच्या उत्पत्ती फार उपयोगी पडतात. आडनावाच्या उत्पत्तीबद्दल अप्रिय टिप्पणी करून सातत्याने स्वस्तात सनसनाटी निर्माण करणे नंतर या लोकांचा जगण्याचा एक भाग होतो. क्रमांक 62. गैरहक्क घेणारे लोक. काही लोकांना त्यांच्या वंशाबद्दल आणि वारशाबद्दल इतरांपेक्षा जास्त अधिकार हवे असतात. असे लोक पण त्यांचे सर्व युक्तिवाद संपले की आडनावाच्या उत्पत्तीवर आधारित अवाजवी विशेषाधिकारांचा दावा करू लागतात. अधिकृत व्यक्तीचा हक्क मारून गैरहक्काने गोष्टी बळकावू पाहतात. क्रमांक 63. मतलबी लोक. काही व्यक्ती अत्यंत धूर्त असतात. त्यांचा मतलब साध्य करण्यासाठी योजना बनवण्यात माहीर असतात. अशा मतलबी व्यक्तींना जर का त्यांचा मतलब साध्य करण्यात अपयश आले की मग या व्यक्ती आडनावांच्या उत्पत्तींचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेण्यासाठी धूर्तपणे कारस्थान रचू लागतात. क्रमांक 64. कट्टरपंथी लोक. अतिरेकी विचारांचे कट्टरपंथी लोक सर्व समाजात, सर्व काळात, सदा सर्वदा असतात. असे लोक त्यांचा धार्मिक, सामाजिक, आर्थिक स्वार्थाचा जो काही अजेंडा त्यांनी ठरवला असेल त्या अजेंड्यासाठी आडनावांच्या उत्पत्तीचा आणि इतिहासाचा स्वतःच्या सोयीने गैरवापर करतात. क्रमांक 65. रूढीवादी लोक. काही लोक त्यांच्या पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा व विचारसरणींबाबत फार कर्मठ आणि कठोर असतात. अशा परंपरावादी व्यक्ती कालबाह्य प्रथांना चिकटून राहण्यासाठी, त्यांचे समर्थन करण्यासाठी आडनावांचे मूळ त्यांना सोयीच्या पडेल त्या उत्पत्तीशी जोडून त्यांचा स्वार्थ साधत असतात. क्रमांक 66. सांप्रदायिक लोक. भारत देशात जेवढे संप्रदाय आढळतात तेवढे संप्रदाय जगात इतरत्र कुठेच आढळत नाहीत. संप्रदाय आले की त्या मागोमाग सांप्रदायिकता आलीच. आडनावाच्या स्वार्थी सांप्रदायिक उत्पत्तीवर आधारित काही सांप्रदायिक प्रवृत्ती समाजात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात यशस्वी देखील होतात. क्रमांक 67. अधिकारपद मिळवणारे लोक. काही व्यक्तींना सत समाजात मानाचे स्थान, त्यांच्या पूर्वजांचे अधिकारपद हवे असते. आडनाव मूळ वापरून सत्ता, अधिकारपदे शोधणारे हे लोक आडनावांच्या उत्पत्तींचा विपर्यास करून गैरमार्गाने मानाचे स्थान, पूर्वजांच्या समकक्ष अधिकारपद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. क्रमांक 68. भ्रामक प्रचारक. काही व्यक्ती नेहमीच त्यांची वैगुणे झाकण्यासाठी व इतरांना कमी लेखण्यासाठी भ्रामक प्रचाराचा आधार घेत असतात. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रम निर्माण करायचा असेल तर धार्मिक, जातीय, सांप्रदायिक भ्रम पसरवणे आणि आडनावांच्या भ्रामक उत्पत्तींची निर्मिती करणे गरजेचे असते. क्रमांक 69. अविश्वासू लोक.
दोन व्यक्तींमध्ये किंवा समाजामध्ये दुहीची बीजे पेरायची असतील तर सर्वप्रथम एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणे गरजेचे असते. काही लोक वृत्तीने अविश्वासू असतात. आडनावांच्या उत्पत्तीबद्दल दोन व्यक्ती अथवा समाजात अविश्वास निर्माण करून हे लोक समाजात फूट पाडतात. क्रमांक 70. प्रतिष्ठानाशक लोक. लोकजीवनात आडनावांचे महत्त्व असते, कारण आडनावे व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी जोडलेली असतात. समाजातील काही प्रतिष्ठानाशक प्रवृत्ती आडनावांच्या उत्पत्ती मागील दुर्भाग्यपूर्ण आणि अप्रिय गोष्टींचे भांडवल करून नेहमीच एखादी व्यक्ती अथवा समाजाच्या प्रतिष्ठेचा नाश करू इच्छित असतात. क्रमांक 71. खोटे इतिहासकार. समाजामध्ये काही इतिहासकार हे खोटा इतिहास लिहिण्यासाठीच प्रसिद्ध असतात. अशा या खोट्या इतिहासकारांसाठी आडनावांच्या खोट्या उत्पत्ती निर्माण करून एखाद्या व्यक्ती अथवा समाजाचा खोटा इतिहास रंगवणे हा छंद व व्यवसाय दोन्ही असतो. क्रमांक 72. अस्फलता पसरवणारे लोक. काही लोक इतरांना अपमानित करण्यासाठी अस्फलतेचा धोशा लावतात. हे विघ्नसंतोषी लोक एखाद्या व्यक्तीला अस्फल घोषित करण्यासाठी त्या व्यक्तीच्या आडनावाच्या उत्पत्तीशी जोडलेले अपयश निरंतर अधोरेखित करून त्या व्यक्तीचे मनोधैर्य खचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. क्रमांक 73. लाभार्थी लोक. समाजातील काही प्रवृत्तींना त्यांच्या लाभाशिवाय इतर काही दिसत नाही. असे येनकेन प्रकारे लाभार्थी होऊ पाहणारे लोक आडनावाचे मूळ वापरून इतरांच्या पैशावर, कष्टावर, अधिकारावर फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात. आडनावांच्या उत्पत्तीमध्ये स्वार्थाचे बदल घडवून घबाड शोधत असतात. क्रमांक 74. दुराग्रही लोक. काही लोक दुराग्रही असतात. आडनावाच्या उत्पत्तीबद्दल त्यांच्या पक्षपाती मतांवर हे दुराग्रही लोक जिद्दीने चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात. या दुराग्रही लोकांमुळे आडनावांच्या उत्पत्तीबद्दल मनमोकळी चर्चा करणे अशक्य होते. अनेक आडनावांच्या उत्पत्तींचा शोध अपूर्णच राहतो. क्रमांक 75. अंधभक्त लोक. काही लोक प्रखर व मुखर अंधभक्त असतात. एखादी व्यक्ती अथवा विचारसरणीवर त्यांचा डोळे झाकून विश्वास असतो. आंधळेपणाने अनुसरण करणारे व आडनावाच्या उत्पत्तीबद्दल चुकीच्या कल्पनांचा प्रचार करणारे हे लोक आडनावांच्या उत्पत्तींची चिकित्सा आणि पारदर्शक संशोधन करण्यात बाधा आणतात. क्रमांक 76. खोटे बोलणारे लोक. खोटेपणा हा काही लोकांच्या रक्ताचा भाग असतो. कोणतीही गोष्ट खरी बोललेली, पुराव्याने मांडलेली या लोकांना पटत नाही. आडनावाच्या उत्पत्तीवर आधारित खोटे बोलणाऱ्या, वागणाऱ्या या लोकांना काही केल्या खरे बोलवत नाही. खोटारड्या लोकांमुळे आडनाव संशोधनात व्यत्यय आणि अडचणी येतात. क्रमांक 77. कसलीही तमा नसणारे लोक. काही लोक कमालीचे बेपर्वा असतात. इतरांच्या फायदा नुकसानीचे त्यांना सोयरसूतक नसते. आडनावांच्या उत्पत्तीबद्दल या लोकांची भूमिका अत्यंत बेपर्वाईची असते. यांच्या बेपर्वाईने आडनाव इतिहास संशोधनात उपयोगी पडणारे अनेक मौल्यवान संदर्भ आणि संसाधने नष्ट होऊन जातात. क्रमांक 78. धर्मांध लोक. धर्म म्हटले की कट्टरता येते. सर्वच धर्मांच्या अनुयायांमध्ये एक छोटा पण धर्मासाठी कट्टर वर्ग असतो. धार्मिक स्वार्थासाठी कट्टरतेच्या बहाण्याने आडनावांच्या उत्पत्ती हे धर्मांध लोक धादात चुकीच्या सांगत असतात. आडनावांच्या उत्पत्तीचा जाणीवपूर्वक दुरुपयोग करत असतात. क्रमांक 79. सामाजिक सलोखा बिघडवणारे लोक. आडनाव मूळ वापरून सामाजिक संतुलन बिघडवणारे लोक समाजातील प्रत्येक घटकाच्या आडनावांच्या उत्पत्तीबद्दल कधीच संतुलित भूमिका न घेता आपमतलबी भूमिका घेत असतात. त्यामुळे समाजातील सौहार्दाचा तोल एकदा ढासळला की मग झालेली सामाजिक हानी कधीही भरून काढता येत नाही. क्रमांक 80. द्वेषमूलक लिखाण करणारे लोक.
काही लोक अत्यंत प्रभावी लेखक असतात, परंतु व्यक्ती म्हणून प्रचंड द्वेषमूलक असतात. अशा व्यक्तीच्या हातात कलम म्हणजे माकडाच्या हातात कोली. आपल्या प्रभावी पण विद्वेषी लेखन कौशल्याचा वापर करून हे महाविद्वेषी लोक समाजातील सर्वधर्मसमभावाची कायमची हानी करत असतात. क्रमांक 82. खोटे दावेदार लोक. एखाद्या राजघराण्याशी, त्या घराण्याच्या वंशाशी, ऐतिहासिक वारशाशी जोडून घेण्यासाठी, समाजात खोटी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही लोक सातत्याने आडनावाच्या उत्पत्तीच्या आधारावर खोटे दावे करत असतात. असे हे खोटे दावेदार आडनावाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर दावा करू शकतात. क्रमांक 83. धोकेबाज लोक. आडनावांच्या उत्पत्तीची खोटी माहिती देऊन, एखाद्या व्यक्तीला धोका देऊन त्याची फसवणूक करणाऱ्या धोकेबाज लोकांची जगात कमी नाही. बनावट कागदपत्रे, खोटी आश्वासने देऊन, भूलथापा मारून आडनावांचा खोटा इतिहास सांगून विश्वासघात करण्याचा व्यवसाय हा जगात नेहमीच तेजीत चाललेला असतो. क्रमांक 84. मूर्ख कलाकार. समाजात काही लोक हे मूर्ख असतात. कोणत्याही प्रकारच्या शहाणपणाशी त्यांचा संबंध नसतो. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात मूर्खपणा करून झाल्यावर हे लोक आडनावांच्या उत्पत्तीच्या बाबतीत मूर्खपणा करतात. इतरांसोबत स्वतःला देखील मूर्ख बनवण्यात त्यांना कधी काही कमीपणा वाटत नाही. क्रमांक 85. वैयक्तिक द्वेष करणारे लोक. काही लोक वैयक्तिक द्वेषाने एवढे पछाडलेले असतात की त्यांची सारासार विवेक बुद्धी ही पूर्णपणे लोप पावलेली असते. जी व्यक्ती अशा विद्वेषी लोकांचे लक्ष असते त्या व्यक्तीला हानी पोहोचवण्यासाठी आडनावांच्या उत्पत्तीचा हे लोक विद्वेषपूर्ण दुरुपयोग करतात. क्रमांक 86. अपराध किंवा गैरकृत्य करणारे लोक. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अपराध किंवा गैरकृत्यासाठी आडनावाचा वापर किंवा गैरवापर करतात. कधी बचाव करण्यासाठी चुकीची आडनावे सांगतात. कधी स्वतः अपराध करून इतर व्यक्ती किंवा समाजाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम तत्सम व्यक्ती किंवा समाजाची आडनावे सांगतात. क्रमांक 87. अप्रामाणिक लोक. अप्रामाणिक लोकांचा अनेक प्रकारचे आर्थिक घोटाळे, फसवणूक, गुन्हेगारीमध्ये सहभाग असतो. हा गुन्हेगारी सहभाग दडवण्यासाठी, मूळ ओळख पूर्णपणे पुसून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी हे लोक बनावट आडनावे वापरतात. आडनावांच्या त्यांच्या स्वार्थाच्या सोयीने उत्पत्ती सांगत असतात. क्रमांक 89. दंगेखोर व उपद्रवी लोक. बनावट आडनावे वापरणारे दंगेखोर व उपद्रवी लोक समाजात सर्वत्र आढळून येतात. स्वतःच्या स्वार्थासाठी दंगेधोपे घडवून आणून वयांच्या नावावर त्याचे खापर फोडण्यासाठी, पोलीस तपासात कालापव्य करण्यासाठी हे दंगेखोर व उपद्रवी लोक सर्रास बनावट आडनावांचा आधार घेत असतात. क्रमांक 90. मद्यपी आणि व्यसनाधीन लोक. मद्यपान, ड्रग्ज किंवा अन्य व्यसनांच्या आहारी जाऊन लोक काय आडनावे बरतील याचा भरवसा नसतो. कधी बेहोशीत हे लोक आडनावांच्या उत्पत्ती संबंधी गुपिते उघड करून संशोधनाला अप्रत्यक्ष मदत करतात. तर कित्येकदा नशेच्या भरात दंगेधोपे होतील इतका आडनावांचा विप्रयास करतात. क्रमांक 91. शैक्षणिक गोंधळ माजवणारे लोक. अनेकदा नावांचे आणि आडनावांचे घोटाळे शैक्षणिक क्षेत्रात आणि संस्थातच झालेले आढळतात. आडनावांचे भांडवल करून शैक्षणिक क्षेत्रात, अभ्यासक्रमात गोंधळ माजवू पाहणारे लोक नेहमीच आडनावांच्या उत्पत्ती अथवा इतिहासाशी संबंधित काही उणीव सापडते का या शोधात असतात. क्रमांक 92. गैरवर्तन आणि अराजकता पसरवणारे लोक. आडनावांबद्दल गैरसमज वाढवून अराजकता पसरवणारे, गोंधळ घालणारे किंवा समाजाच्या शांततेस बाधा आणणारे लोक हे स्वतः तर गैरवर्तन नेहमी करत असतातच, पण इतरांना देखील आडनावांच्या उत्पत्तीबद्दल खोटे गैरसमज पसरवून तसेच गैरवर्तन करण्यासाठी उद्युक्त करत असतात.
क्रमांक 93. अपयशी लोक. कित्येक लोक वैयक्तिक जीवनातले, व्यवसायातले अपयश भरून काढण्यासाठी किंवा झाकण्यासाठी आडनावाच्या मागे दडू पाहतात. हे लोक मुद्दाम महानतेच्या बनावट आख्यायिका आणि उत्पत्तीच्या खोट्या चित्तथरारक कथा रंगवून सांगतात. भूतकाळातील गौरवाच्या मागे वर्तमान काळातील अपयश झाकू पाहत असतात. क्रमांक 94. नकारात्मक प्रसिद्धी करणारे लोक. बदनाम हुए तो क्या नाम नहीं होगा या विचाराने आडनावांबद्दल उलटसुलट चर्चा करून माध्यमांमध्ये नकारात्मक प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा बाळगणारे हे लोक आडनावांच्या उत्पत्तीच्या व इतिहासाच्या काय कथा सांगतील? हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव पण सांगू शकणार नाही. क्रमांक 95. राजकीय वाद निर्माण करणारे लोक. आडनावांच्या इतिहासाचा राजकीय कारणांसाठी किंवा राजकीय मतभेदांसाठी वापर करून समाजात वाद निर्माण करणारे लोक सर्वत्र सर्रास आढळून येतात. राजकीय स्वार्थासाठी आडनावांच्या कोणत्या उत्पत्ती हे लोक शोधून काढतील याचा अंदाज बांधता येणे अशक्यप्राय गोष्ट आहे. क्रमांक 96. कायदेशीर अडचणी निर्माण करणारे लोक. व्यक्तीला त्रास देण्याचा सोपा मार्ग कोर्टकचेरी. आडनावांच्या नावाने न्यायालयीन खटले, पोलीस केसेस, कायदेशीर अडचणी निर्माण करणारे लोक आडनावांच्या काय उत्पत्ती शोधून काढतील? काय इतिहास सांगून एखाद्या व्यक्तीवर कोर्ट केस टाकतील याचा काही भरवसा नाही. क्रमांक 97. धार्मिक अनादर करणारे लोक. आडनावांच्या आडून धार्मिक अनादर करणारे, आडनावांच्या आधाराने धार्मिक विश्वासांचा अपमान करणारे, ठराविक धर्माच्या विरोधात जाणारे लोक त्यांचा स्वार्थाचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आडनावांच्या उत्पत्तीबद्दल काय मूर्खपणाचा दाखला देतील हे कोणी सांगू शकणार नाही. क्रमांक 98. असंवेदनशील लोक. काही लोक अत्यंत असंवेदनशील असतात. आडनावांचा दुरुपयोग करून भावना दुखावणारे, जात, धर्म, लिंग यांसारख्या मुद्द्यांवर असंवेदनशील वक्तव्ये करणारे लोक समाजामध्ये सुप्त अशांतता पसरवण्यास हातभार लावतात. विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतात. क्रमांक 99. सामाजिक तिरस्कार करणारे लोक. आडनावांच्या उत्पत्तीच्या आधारे समाजातील विविध किंवा ठराविक घटकांचा तिरस्कार करणारे तसेच तिरस्कारपूर्ण वक्तव्ये करणारे लोक समाजात तिरस्काराचे विष पसरवतात. सामाजिक तिरस्कार कालांतराने वैयक्तिक तिरस्कारात बदलतो. वैयक्तिक तिरस्कार माणसाला आंधळा बनवतो. क्रमांक 100. गोपनीयतेचा भंग करणारे लोक. लोक माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणवतात व सातत्याने गोपनीय माहिती मागवत असतात. आडनावांचा वापर करून गोपनीयता भंग करणारे आणि संवेदनशील माहिती सार्वजनिक करणारे लोक नेहमीच व्यक्तीची वैयक्तिक व कौटुंबिक खाजगी माहिती सार्वजनिक करून व्यक्तीला अपमानित व लज्जित करतात.